शिवरायांचे 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीत, सत्ताधाऱ्यांकडून विधिमंडळ परिसरात आनंदोत्सव, तर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भरवले पेढे। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेंची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, 2 वर्षांनंतर होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष। मनसेचं आजपासून इगतपुरीमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर, राज ठाकरे स्वतः शिबिरात करणार मार्गदर्शन। शिवसेना उभाठ्यासोबतच्या युतीबाबत काय निर्णय, याकडे सर्वांचं लक्ष। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा आजचा शेवटचा दिवस, यवतमाळच्या अंबोडामध्ये दुपारी होणार सांगता सभा। 7-12 कोरा करण्याच्या मागणीसाठी कडू आक्रमक। भाजप शिंदेंच्या शिवसेनेने फोडाफोडी केल्यास त्यांच्याही पक्षाला भगदाड पाडणार, माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सूचक इशारा। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचा पंढरपुरात दुग्धाभिषेक, अक्कलकोटमधील घटनेच्या निषेधार्थ दुग्धाभिषेक घातला, तर पुण्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही दीपक काटेला अटक नाही, तर कार्यकर्ता कुणाचाही असला तरी कारवाई व्हावी, बावनकुळेंचं विधान। नागपूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक, आरोपीकडून 1.5 लाखांचं ड्रग्ज जप्त, गणेशपेठ पोलिसांची मोठी कारवाई। भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनकडून राज्य सरकारच्या कर धोरणांविरोधात 1 दिवसाचा बंद, राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार राहणार बंद। पुणे बंगळुरू महामार्गावर रील्स बनवणं भोवलं, रील्स बनवणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल, वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई। आणि उत्तर भारताला मुसळधार पावसानं झोडपलं, राजस्थानातल्या अजमेर स्टेशनवर भरलं पाणी, वाराणसीत गंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलंय। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणात सुनावणी होणार असल्यानं महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या पार्श्वभूमीवर काय निकाल लागतो याची उत्सुकता आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमुल्ला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणात ज्याप्रमाणे निर्देश दिले होते त्याच प्रकारचे निर्देश आपल्या प्रकरणात द्यावेत अशी मागणी उभाठा गटानं केली आहे। त्यामुळे 2 वर्षांनंतर होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षचिन्हासंदर्भातल्या वादाचं प्रकरण चांगल्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने हाताळलं नाही, घटनाबाह्य पद्धतीने त्यांनी निर्णय दिला, त्यामुळे त्यांच्याकडे ते फेर विचारासाठी पाठवावं आणि सर्वोच्च न्यायालयाने जो पक्षांतर बंदी संदर्भातला निकाल दिला होता त्यातल्या तत्वांवर आधारित विचार व्हावा आणि पुनर्लोकन या निर्णयाचं झालं पाहिजे। आणि जोपर्यंत इलेक्शन कमिशन पुनर्विचार या निर्णयाचा करत नाही त्या कालावधीसाठी धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणीच वापरू नये अशा प्रकारची बंदी त्याच्यावर आणावी। एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे, लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाच्या निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही, कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत नवी दिल्लीतून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत, आज महत्त्वाचा दिवस आहे,
काय निर्णय लागतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे. काय सांगाल या सुनावणी संदर्भात? सुवर्ण, आज निर्णय तर येणार नाही, मात्र ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांच्या वकिलांनी ज्या पद्धतीने माहिती दिली आहे त्याच्या आधारावर असं म्हणता येईल की होऊ शकतं. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष आहे, या शिवसेना पक्षाला आज निश्चितपणे नोटीस दिल्या जाऊ शकते. सोबतच हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या 2 वर्षानंतर पुन्हा एकदा सुनावणी होते. आपल्याला माहित असेल की सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या होत्या, त्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक याचिका दाखल करण्यात, हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. या हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात मागणी केली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यापूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या जी याचिका आहे यावरती निर्णय देण्यात यावा. त्यावेळेच्या सुट्टीतील न्यायालयांनी हे स्पष्ट केलं की या संदर्भात आम्ही 14 जुलैला सुनावणी घेऊ. त्यामुळे आज जस्टिस न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. साधारणतः दुपारी 12:30 वाजता ही सुनावणी होणार आहे. आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टाचं काम सुरू होणार आहे. आज सुप्रीम कोर्टाचा पहिला दिवस आहे. 10:30 वाजता नेहमी सुरू व्हायला पाहिजे, पण काही न्यायमूर्ती नवीन आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आणि त्यानंतर 11 वाजता खास करून सुनावणीला सुरुवात होईल. पण महत्वाचं म्हणजे आपली जी सुनावणी आहे ही जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे होईल. महत्वाचं म्हणजे यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोनही शिवसेना पक्षाला म्हणजे एकनाथ शिंदेना देण्यात आलं होतं. त्याच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. जवळपास 2 वर्ष यावरती कुठल्याही प्रकारची सुनावणी होऊन झाली नाहीये. 2 मुख्य न्यायाधीश नियुक्त झाले, यामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड असो की न्यायमूर्ती खन्ना असो. यांच्या नंतर आता ही सुनावणी आज खास करून जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज असं म्हणावं लागेल निर्णय येणार नाही, पण या याचिकेवरती सुनावणी सुरू झाली हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता ही अंतिम सुनावणी असेल, होऊ शकतं आगामी 2 ते 3 आठवड्यामध्ये या प्रकरणावरती अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. नक्की. धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी. एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सगळं काही आहे तरी सुद्धा फोडाफोडी करतोय, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेचं निमित्त काय, तर नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर झालेल्या वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावरून कोटी केलेली आहे. बोलत होते लक्षात नाही आलं, म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे. आता समजलं ना. पण दोघांमध्ये फरक आहे. एकाकडे सगळ्यांचा एक तो पुढापुढी करतोय. आता मी बोलत होते लक्षात नाही आलं, म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे. आता समजलं ना. पण दोघांमध्ये फरक आहे. एकाकडे सगळ्यांचा एक तो पुढापुढी करतोय. त्यांना सांभाळता येत नाही, त्यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाही. उद्धवजींना भेटायला कार्यकर्त्याला वेळ नाही, त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. शेवटी कार्यकर्त्याचे कामं झाले पाहिजे, जनतेचे कामं झाले पाहिजे. जाणार कुणाकडे? आपला नेता जर अवेलेबल नाही आहे, उद्धव ठाकरे जर कार्यकर्त्याकरता अवेलेबल नाही, जाणार कुणीकडे? त्यामुळे कुठे जातील कार्यकर्ते? भारतीय जनता पार्टी येत आहे. या ठिकाणी देवेंद्रजी अवेलेबल आहे, मी अवेलेबल आहे, रवी चव्हाणजी आहे, आमचे गिरीश महाजनजी आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास डझनभर नेते आहेत, 137 आमदार आहेत अवेलेबल आमच्याकडे. आणि त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, नागरिकाचं काम आम्ही करतो. म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनतेचा गोळा आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. गुणरत्न सदावर्ते काय म्हणतायत ते आपण समजून घेणार आहोत. सरकारनं पुन्हा त्रिभाषेचा GR लागू करावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंविरोधात कोर्टात जाणार आहे असंही सदावर्ते म्हणतात. विरारमध्ये रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली, यावरूनही सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली. रिक्षा चालकांवर हात उचलता ठाकरे माफी मागणार आहेत का? जनसुरक्षा कायद्याअंतर्गत ठाकरे बंधूंवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे. म्हणजे आमचा कष्टकरी भाऊ विरार मधला हिंदू आहे, त्याला मारलं. कायदा हातात घेण्याची मुभा आहे का? उद्धव माफी मागणार आहेत का? तुमच्या माणसांनी आमच्या एका रिक्षावाल्यावर हात उचललाय, माफी मागणार आहेत का? न्यायदान करण्याची परवानगी आहे का उद्धवला?
उद्धवच्या पिल्लावळाला परवानगी आहे का ती? राज ठाकरेच्या कोणाला परवानगी आहे का ती? तुम्ही मारणार याचा अर्थ नक्षली काय करतात? स्वतः न्यायदान करत बसतात. म्हणजे अर्बन नक्षल्यांनी एवढंच जर हे हिंसक झाले असतील तर माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाने यांच्या संघटना बंद कराव्यात. जनसुरक्षा कायद्याखाली यांच्यावर सगळ्यात पहिले जर कोणावर कारवाई करावं लागेल तर ह्यांच्यावर करावं.